सर्वप्रथम पुण्यनगरीच्या महापौरपदी माननीय मंजुषाताई नागपुरे, उपमहापौरपदी माननीय परशुरामजी वाडेकर या दोन्ही मान्यवरांची बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल मी आपल्या सभागृहाच्या वतीने समस्त पुणेकरांच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो। या पुणे शहरामध्ये एक ज्याला म्हणता येईल खऱ्या अर्थाने राजकीय परिवारामध्ये खेळीमेळीचं वातावरण असतं, एक विश्वासार्हता असते। त्यामुळे मी सत्ताधारी पक्षाच्या वतीने सर्व विरोधी पक्षांनाही मनापासून धन्यवाद देतो की आज या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आपण ही निवडणूक बिनविरोध केली। त्याबद्दल सर्व विरोधी पक्षातले नेते मंडळी आणि सर्व सभासदांचं मी आभार मानतो। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामधल्या सर्व मतदारांनी मतरूपाने जो भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला आणि पुण्यामध्ये मोठ्या मताधिक्याने आपण पाहतोय की ज्याला खऱ्या अर्थाने मेजॉरिटी म्हणता येईल असं निर्णायक मतदान पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी दाखवलं। पुणेकरांनी विश्वास दाखवला। देशामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार ज्या पद्धतीने केंद्रामध्ये काम करतंय, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींचं सरकार हे सामान्य जनतेसाठी हिताच्या योजना घेऊन काम करतंय आणि त्या माध्यमातून सर्व पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास दाखवला आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या हितासाठी काम करते, म्हणून पुन्हा एकदा पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मताधिक्य दिलं आणि माननीय महापौर आणि उपमहापौर आपल्या माध्यमातून पुणेकरांची सेवा करण्याची संधी ही निश्चित पुणेकरांनी आपल्याला दिली आहे। पुणेकर हे सुजाण आहेत। पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे। पुणेकर हे सुजाण आहेत, तसं पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे। पुणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे। पुणे शहर कला, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं शहर आहे। मला असं वाटतं की आपण पुण्याच्या प्रथम नागरिक म्हणून काम करत असताना सामान्य पुणेकराला केंद्रबिंदू ठेवून ज्या पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करते अशाच पद्धतीने भविष्यामध्ये काम कराल। आमच्या सर्वांच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून या पुणे शहरामध्ये भविष्यामध्ये काम करू। आज या निमित्ताने मला सांगायला निश्चित आनंद होतोय की आपल्या पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक म्हणून माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे आपल्याला एक चांगली संधी या निमित्ताने मिळाली। मी मंजुषाताईंचा आणि नागपुरे कुटुंबाचा माझा स्नेह हा जुना आहे। म्हणजे मंजुषाताईंचे पती दीपक नागपुरे हे माझ्या भागामध्ये सेना दत्त पेठेमध्ये राहत होते आणि लहानपणापासून हिंदुत्वाचे संस्कार हे आपल्या कुटुंबावरती आहेत। बजरंग दलाच्या माध्यमातून, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपलं कुटुंब काम करत, संघाच्या विचारधारेचं काम करत आपला हा प्रवास आहे। आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने जो निर्णय केलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं काम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं काम, म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की शिवशक्ती आणि भीमशक्ती, म्हणजे मंजुषाताईंच्या रूपाने शिवशक्तीचं
एक प्रतिनिधी म्हणून मंजुषाताईंना या ठिकाणी संधी मिळाली आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं आयुष्य ज्यांनी या चळवळीसाठी योगदान दिलं असे परशुरामजी वाडेकर हे या पुण्यनगरीचे उपमहापौर झालेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत असणार शिवशक्ती आणि भीमशक्ती आज आम्ही या सभागृहामध्ये या ठिकाणी पाहतोय. हे शहर आपल्या माध्यमातून निश्चित एक अपेक्षा व्यक्त करतोय. आज विरोधी पक्षांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि महापौर आणि उपमहापौर हे काही कोण्या पक्षाचे नसतात. हे सर्वश्रुत आहे की आपण या पुणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून काम करताल. मगाशी अरविंद शिंदेंनी सुद्धा, अरविंद भाऊ या सभागृहातले ज्येष्ठ सदस्य आहेत. या सभागृहामध्ये अनेक वर्ष ज्येष्ठ सदस्य काम करतात. या ठिकाणी मागच्या पंचवार्षिक म्हणजे 2017ला जे ज्येष्ठ सदस्य या सभागृहात होते यातले अनेक सदस्य आता दिसत नाहीत. योगायोगाने अशी चर्चा आहे की गणेशाच्या कृपेने अरविंद भाऊ आपण सुद्धा सभागृहामध्ये आलात. या पुण्यामध्ये गणेशाची कृपा, कारण आपण पुणेकर हे गणपती बाप्पाला मानतो, गणपतीवरती श्रद्धा असणार हे पुणे शहर आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सभागृहात आलात हे गणपती बाप्पाच्या कृपेने झालात अशी पुण्याच्या महापालिकेत येताना बाहेर चर्चा होती. त्यामुळं अनेक सभासद दिसले नाही. मगाशी आमचे पृथ्वीराज दादा तुम्ही मला म्हणालात अरे भारतीय जनता पार्टी इथून सुरू झाली ती 7व्या रो पर्यंत भाजपच दिसतीये. पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही काय म्हणलात की पुढे कोणी दिसेल का नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे अरविंद भाऊ तुम्ही काळजी करू नका. यावेळेस राहिलं पुढच्या वेळेस भाजपा खूप चांगल्या पद्धतीने पुणे शहरामध्ये हा 120चा आकडा सुद्धा पार करेल. कारण मोदीजी आणि देवेंद्रजींवरती विश्वास ठेवून पुणेकरांनी भाजपाला ही संधी दिली. आपण या संधीच्या माध्यमातून सामान्य पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवून भविष्यामध्ये चांगलं काम करू, निपक्षपाती काम करू, एक योग्य त्या पद्धतीने निर्णय. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला आपण एक संधी दिली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या मंजुषाताई असतील, परशुरामजी असतील, आपल्या नेतृत्वाखाली आपली ही पूर्ण टीम या पुढच्या कार्यकाळामध्ये काम करेल. मी पुन्हा एकदा मंजुषाताई नागपुरे, परशुरामजी वाडेकर आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून या पुणेकरांची सेवा, या पुणेकरांमध्ये विविध योजना, या पुणे शहरामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही प्रकल्प येतील या पुण्याच्या हितासाठी आपल्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगलं काम घडावं अशी प्रार्थना मी पुन्हा एकदा गणेशाच्या चरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.